दिवस चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अर्थातच व्हॉइस ऑफ हेडूटने करणजी काळन यांना इथे मात्र या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात येईल. तरी सुद्धा मी नयनजी गायकर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते करण कालन यांचा सन्मान करायचा आहे. अप्रतिम समालोचन करणजी काळन यांच्या माध्यमातून 2 दिवस नक्कीच रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये बिझी शेड्यूल त्यांचा पाहायला मिळाला, परंतु 2 दिवस त्यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी दिले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं व प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट मानिवलीच्या वतीनं खूप खूप आभार. ऑन स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही करण कालन यांना. उत्कृष्ट असे समालोचक आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाची वर्णी लागली जाते ते करणजी कालन. थँक्यू सो मच हेमंतजी पाटील. मॅच 4 वर्षी लक्षात घ्या. दोन्ही कर्णधार संघ मांजरली आणि त्यांच्या विरुद्ध मानिवली या 2 संघांदरम्यान आपल्याला अंतिम फेरीची लढत पाहायला मिळते. प्रतीक 11 ओमसाई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं मी समालोचक करण काळन हेदूटने डोंबिवली या स्पर्धेचा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करेन. ओपनिंग बेअर मैदानाचा आत आले आणि मॅचला होती ती सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला सुरुवात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहित, देवेंद्र आणि कल्पेश ही ओपनिंग पेअर. ऑन साइडला फ्लिक करण्यात आला. बॉल गॅप मध्ये, मोठी गॅप, फील्डला धावतोय. चांगली फिल्डिंग. चला ते लहान मुलं कोण कोण आहेत त्यांना एक टपली देखील बसलेली आहे. थ्रो करण्या अगोदर एक टपली बसले. लवकरात लवकर बाहेर चला. वा वा, काय सीन होता. चला लहान मुलांना विनंती आहे लवकरात लवकर बाहेर व्हा. 1 शॉट चेक करायचे. हे आपण चेक करूया दादा. कोणत्या साईडचा अंपायर? स्ट्रायकिंग एंड. कॅप्चर नाही, एव्हिडन्स नाही अंपायर. ऑन ग्राउंड जो डिसिजन असेल तोच फायनल. ऑन ग्राउंड जो डिसिजन असेल तोच फायनल असेल. सो 2 धावा. पारितोषिक आलेले नितीन शेठ वारे यांच्याकडून 3 षटकारांसाठी. हे तुम्हाला कोणला? मांजरली संघासाठी बॅक टू बॅक 3 6 साठी 1111 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. आणि त्याचबरोबर मुंगळा बैलाचे मालक आदरणीय उद्योगपती निलेश शेठ घारे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1111 म्हणजे 4 1. तानाजी राजाराम गायकर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000. नवनाथ गायकर साहेब यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 1000. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने. डबलचा कॉल आहे. थ्रो येतोय. थोडासा खराब थ्रो. जर डायरेक्ट विकेट किपरच्या हातात असता तर कदाचित विकेटची संधी होती. 2 ने धावसंख्या खातं पुढे चालले. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 4 धावा. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय ओमसाई 11 मांजरली, या संघामध्ये कल्याण ग्रामीणचे उपाध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात.
आदरणीय सुभाषजी गायकर साहेब, ज्यांचं फार चांगलं वक्तव्य मनोगत. कारण या सर्व विभागामध्ये ज्या काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीणच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर सध्या बॉलकडे जाऊ आपण. ऑन साइडला बॉल आहे, फिल्डर आलाय पण त्याचा वाक्या बाहेर येतोय. फायनलचा पहिला चौकार ओमसाई मांजरलीसाठी. फलंदाज दिनूच्या बॅटमधून. भाऊस या नावानेच त्यांना ओळखलं जातं. फार प्रेम आहे या विभागातील प्रत्येक संघावरती आणि प्रत्येकी स्पर्धेकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. कल्याण ग्रामीणचे ते क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या गावचे उद्योगपती. लॉफ्ट केल्या बॉलला, मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला आणि प्रयत्न सफल. वाऱ्यासोबत बॉल गेलाय. लेफ्टी दिनू देवेंद्रचा बॅट मधून षटकार. प्रयत्न चांगला केला होता वाईडिश लॉंगनला फिल्डर रोशन गायकरने, मात्र त्याचा वाक्या बाहेर खेचून मारला देवेंद्रने. मागचे 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत आणि धावसंख्येचा वेग आपण पाहतात ओमसाई मांजरलीचा. 14 रन, 14 धावा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी या षटकातील. रोहित गोलंदाजी करतोय राऊंड द विकेटने, मात्र ओव्हर द विकेट लेफ्टी बॉलर आहेत. यावेळेला बाहेरून आत आणलाय पण जास्त बाहेर होता. दॅट्स अंपायरचा सिग्नल यावेळेला येतोय तो वाईट. दोन्ही अंपायरचं मी कौतुक करेन. दुपारी प्रचंड ऊन होतं, मात्र आता थोडंसं ऊन सरलेलं आहे. इव्हिनिंग सेशनकडे आपण आलेलो आहोत. जवळपास 6 वाजलेले आहेत. प्रवीण विशे सर आणि योगीराज बुटेरे सर, हॅट्स ऑफ टू यू. महत्त्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची अंपायर्सकडे आणि त्या अंपायर्सने जबरदस्त ती कामगिरी बजावलेली आहे. उपाध्यक्ष साहेबांनी देखील त्यांचं कौतुक केलं. वाईडिश लॉंगॉनकडे बॉल आहे, फिल्डिंग चांगली रोशनकडून. थ्रो येतोय, तो उशिराने आलेला. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 17 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17ला नाबाद ओमसाई मांजरलीची सुरुवात. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत राजेश गायकर. पहिले मॅच जिथे कमबॅक केलं गोलंदाजी मधून, कमी गतीने टाकलाय आणि यावेळेला बॉल थेट शरीरावरती आदळलाय. समोर फलंदाज कल्पेशला पण पाहतोय. पहिला बॉल फेस करत होते. अगोदर 6 बॉल मध्ये 16 बनवलेल्या आहेत देवेंद्रने. यामध्ये एक वाईट. 17 धावा धावा फलकावरती आहेत ओमसाई मांजरलीच्या. अंतिम मॅच तुम्ही पाहतात. ओमसाई प्रतीक 11 मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025. यावेळेला बॉल लेग स्टंपचा फार जवळून गेलाय. गोलंदाजाची रिॲक्शन सांगून देते. लेग स्टंप हुकलाय, स्टंपच्या वरतून आलाय डॉट बॉल.
पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेलेला आहे, त्यामुळे हे षटक जर कमबॅक करणारं राहिलं तर जरूर धावसंख्येला थोडा लगाम बसेल. दुसऱ्या बाजूने प्रेक्षकांच्या नजरा इंडिया वर्सेस पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅच कडे देखील. ओहो, लॉफ्ट करायचा होता. वन मोर डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. 3 डॉट बॉल. मांदिवलीचे प्रेक्षक 3 डॉट आलेले आहेत. त्यांचं मत आहे की आणि 4 बॉल डॉट पाहिजेत, म्हणजे 7 बॉलची ओव्हर टाकायला राजेशला सांगायला लागेल. ओहो, आणखी एक डॉट बॉल आणि ते फलंदाज बाद. विकेट येते. 17ला पहिला हादरा ओमसाई मांजरलीला. उद्योगपती संजयजी माळी साहेब यांच्याकडून विकेट अटॅकला 1111 रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल. प्रति किलेवन ओमसाई मांदिवलीच्या गोलंदाजांना. काय बॉलिंग केली. 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाही, पण एक विकेट काढली आहे. नवीन फलंदाज मैदानात आत आलेले आहेत भूषण गायकर. तिसऱ्या क्रमांकावरती प्लॅटफॉर्म सेट होता. देवेंद्रने जबरदस्त खेळ केला लास्ट ओव्हर मध्ये, पण या ओव्हर मध्ये काय धावा आल्या नाही. ओहो, वन मोर डॉट बॉल. वन मोर डॉट बॉल. लास्ट बॉल जर डॉट आला तर या स्पर्धेमधली आपल्याला पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल, ती देखील मेगा फायनल मध्ये. काय बॉलिंग केली आहे. सुपर नेत्रदीपक कामगिरी. संजयजी माळी साहेब यांच्याकडून मेडन ओव्हरला 500. विकेट अटॅकला ऑलरेडी त्याने 1111 रुपयांचं पारितोषिक लावलंय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. ओहो, यावेळेला कट केल्या बॉलला. बॉल निघाला डीप कव्हरला. डबलचा कॉल दिला. थोडा उशिराने धावलाय, पण 2 धावा मिळत आहेत आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा आला या ओव्हर मध्ये 2. राजेशने एक विकेट काढली. 19 एक गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला. ओमसाई मांजरली. त्याला छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. 19 धावा फलकावरती 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. मानुलीचा पोस्टर बॉय मैदानाचा. मुकेश मात्र समोर तितकं कडवं आव्हान देवेंद्रचं. ओहो, फुल टॉस होता, पण तो हात लागला आता डोक्याला देवेंद्रचा. त्याचं प्रमुख कारण की डोळ्यांसमोर दिसणारा हा बॉल लागला कसा नाही. पेस ऑफ कमी गतीने टाकलाय. त्याला आता हे समजलं, पण कधी जेव्हा तो बॉल मिस झालाय. जरदरला महत्व कॉमेंट्री बॉक्स मध्ये मैदानात जात नाही. डॉट बॉल. मुकेश गायकर पहिल्याच बॉल वरती पेस ऑफ करत असताना अर्ली बॅट स्विंग, पण बॉल या वेळेला फार बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावरती. 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. ही मॅच शेवटपर्यंत रंगत येईल मात्र शंका नाही, कारण देवेंद्र मैदानाच्या आत आहे. मांजरली तितकाच तगडा संघ आहे कल्याण ग्रामीणचा. सो कोणत्याही परिस्थितीमध्ये 40 ते 45 धावा ते 4 ओव्हर्स मध्ये बनवणारच आहेत. यजमान दुसऱ्या बाजूला होम ग्राउंड वरती खेळत असताना लॉफ्ट केला. मिस टायमिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. फील्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. 20 ला दुसरा आदरा. देवेंद्र बाद.
20 ला 2 मुकेश पुन्हा बॉलिंग मार्क वरती तयार. तर नवीन फलंदाजाचं आगमन स्ट्रायकिंग एंडला यशवंत. फुल टॉस आहे, पिकअप शॉट लॉंग कडे चाललाय बॉल, मोठी गॅप, फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग अतुलला आपण पाहतात. त्याच अतुलने जेव्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जो बॉल अडवला होता, एक चिमोड्याला टपली बसली होती. अंश होता आय थिंक. ऑन साइडला उडवलाय बॉल, मिड विकेटला फिल्डर, होम डिलिव्हरी बाद. यावेळेला बॉल निघून गेला लेगस्टम्पच्या बाहेरून. अंपायरचा सिग्नल आलाय वाईट. वाईटने धावसंख्या पुढे 23. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. पूल केलाय बॉल काव कॉर्नरला पहिल्या टप्प्यावरती. अतुलला आपण पाहतोय जबरदस्त फिल्डिंग केली फायनल मॅच मध्ये अतुलने. 2 धावा मिळतात तिथे आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या 25 वरती. शेवटचा एक बॉल या षटकातील अजूनही. प्रदीप 2 वरती खेळतोय, भूषण 2 वरती खेळतोय आणि ओहो बॉल फिरवलाय, पडलाय आणि वळतोय. सो आलाय तो हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 25, 3 विकेटचं नुकसान. तीन ओव्हर्स मध्ये 25 धावा, 3 विकेट. लास्ट ओव्हर मध्ये उद्योगपती देवीदासजी गायकर साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. उद्योगपती देवीदासजी गायकर साहेबांना विनंती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सूर्य अस्ताला चाललाय आणि या मानवली गावाच्या क्रीडांगणावरून सनसेट जबरदस्त आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार आहे आणि या सनसेट साठी लोक माथेरानला जातात, महाबळेश्वरला जातात, पण इथून तुम्ही पहा सनसेट लोणावळ्याला जातात. रॉय आम्हाला सांगतोय तोही गेलेला आहे. 25 धावा. लास्ट ओव्हर अतुल आलाय बॉलिंग मार्क वरती. बॅकफुटला पंच केला, बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. डबलचा कॉल आहे, फिल्डरने उशीर केलाय, 2 धावा मिळतील. दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ शेलार यांचे पिताश्री आदरणीय पंडितजी शेलार साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय पंडितजी शेलार साहेबांना विनंती आपण मंचावरती या. ओम साई प्रतीक 11 मानवली आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये काकांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 27 धावा, बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले. बॅकफुटला काय कट केला स्क्वेअर कटचा, जबरदस्त फटका आणि फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर आलाय चौकार.
डिफेंडिंग चॅम्पियन आहेत मानिवली. ऑन साइडला हुक केलेला बॉल सध्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, ते येतील, थ्रो करतील उचलून. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर आपण जर बघितला तर तो 37 धावा. बॉल अजूनही बाकी आहेत 2. अगोदरच म्हणालो 40 ते 45 धावा मांजरली संघ उभारेल आणि वेदरला पाहता, सध्याचा क्लायमेट पाहता त्या धावाही मागात पडू शकतात. पूल करायचा होता, मिडॉन कडून बॉल चालला मागे. पहिली धाव तर फार वेगाने. मी नॉनस्ट्राकेंटच्या फलंदाज प्रदीपचं कौतुक करेन, ज्या वेगाने तो धावतोय. या डबल रन येतात प्रदीपचं, त्यामध्ये श्रेय आणि त्याच्या पाठीमागे नंबर देखील 2च आहे. त्यामुळे दुसरी धाव ज्या वेगाने प्रदीप धावलाय मागच्या काही बॉलवरती, जबरदस्त. 2 धावसंख्या 39 वरती पोहोचली. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा, टार्गेट डिसाइड करणारा ओमसाई मांजरलीचे धावा किती बनतील आणि प्रत्येक 11 ओमसाई मानिवलीला धावा किती बनवाव्या लागतील. साईबाबांचा आशीर्वाद आहे या दोन्ही संघ त्यांच्याच नावाने आपल्याला पाहायला मिळतात. देव या भूतळावरती डायरेक्ट येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी जी लोक भूतळावरती जन्म घेतात, त्यामध्ये आपण ज्यांना फकीर, साधू, संत म्हणतो, त्यामधले सर्वांच्या परिचयाचे शिर्डीचे साईबाबा. सो शेवटच्या बॉलवरती एक धाव आली, एक विकेट आली. 4 विकेट 40 धावा बनवल्या मांजरलीने. जे माझं प्रेडिक्शन होतं की 40 ते 45 बनवतील, तर मांजरलीने बनवलेल्यात. 41 धावांचं लक्ष ठेवलं. प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघासमोर, जे या स्पर्धेचे डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. आणि तोच दरारा कायम ठेवण्यासाठी पाहूयात सलग पुढच्या पर्वांमध्ये मानिवली म्हणजे या पर्वामध्ये विजय मिळवते की या वर्षी आपल्याला नवीन चॅम्पियन मिळेल, तो असेल ओमसाई मांजरली. दोन्ही संघांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि आमच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर योगराजजी बुटेरे सर, प्रवीणजी विशे सर, थँक्यू सो मच. अशीच साथ आपली कायम राहू द्या. पुन्हा एकदा अशाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपली भेट होईल. त्याचबरोबर हेमंतजी पाटील सर, ज्यांच्याद्वारे खरं तर मला इथे इन्व्हाइट करण्यात आलं, मुकेशजी गायकर अँड ऑल आमची टीम, प्रतीक 11 स्वर्गीय प्रतीक यांना देखील या स्पर्धेद्वारे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू. आणि संपूर्ण आमच्या प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघाचं मनापासून आभार. फार नियोजनबद्ध आणि वेळेचं भान राखून या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं विदाउट स्पॉन्सर, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करून tencricklive.in चा आभार व्यक्त करतो. कुणालजी मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन, ऑनलाईन स्कोरर, टेक्निकल एक्सपर्ट, त्याचबरोबर डिस्क जॉकी आमचे, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि तुमच्यापर्यंत अफलातून अशी संगीत पोहोचवली. त्याचबरोबर आमचे स्कोरर केतन आणि प्रदीप दादा, या दोन्ही आमच्या स्कोररचा आभार व्यक्त करतो. आणि मी मात्र थांबतो. ही स्पर्धा, शेवटचा डाव, या पर्वाचा विजेता कोण असेल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतात याच विभागातील एक नामवंत समालोचक, आपला हक्काचा आवाज या हेमंतजी पाटील सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. करंजी काळन सर, ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने 2 दिवस या स्पर्धेचा आढावा घेतला, ते करंजी कालन सर इथे मात्र नक्कीच रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचं देखील प्रतीक 11 तसेच ओमसाई क्रिकेट क्लब मानिवलीच्या वतीने खूप खूप आभार. तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेला हजेरी लावलीत आणि तुमच्या आवाजाने इथे मात्र या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलं गेलं. ते असे आमचे करंजी कालन सर, त्यांचं पुन्हा एकदा शतशः आभार. चला वळूया सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना ओमसाई मांजरली संघाने धावा कुठल्या त्यात 40 आणि 41 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय प्रतीक 11 मानिवली संघासमोर.
नक्कीच करणजी कालन यांनी प्रिडिक्शन केलं होतं की 40+ धावा बनतील आणि ते 40 झाल्या आहेत आणि 41 धावांचं टार्गेट जरूर सेट केलं गेलंय. आपण पाहत आहात प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट क्लब मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 आणि या चषकामध्ये तुम्हा सर्वांचं पुनशः सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या चषकातील शेवटची मॅच अर्थातच ग्रँड फिनाले मॅच आपल्याला पाहायला मिळते. एके बाजूला आहे कॅश प्राइज दिलं जाईल तानाजी राजाराम गायकर सर यांच्या माध्यमातून, तसेच भावेशजी गायकर सर यांच्या माध्यमातून देखील तब्बल 1000चं कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येईल षटकार हॅट्रिक साठी. वळ्या सामन्याकडे सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. या दरम्यान नक्कीच षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय. गणेशजी गोरे जे मानिवली पाडा गावचे सुपुत्र आहेत, लेट्स प्ले. पहिलाच बॉल चेस करतोय मानिवली संघ. पहिलाच प्रेक्षणीय स्ट्रोक पाहायला मिळाला रोशनच्या बॅट मधून. त्या दरम्यान दुसऱ्याचा मानस दाखवलाय. थ्रो येईल का? लेझी थ्रो पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट होत्या. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचते. सांघिक धावसंख्येचा ऍज वेल ऍज इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलच्या मॅच मध्ये रोशनच्या माध्यमातून 41 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची पेअर मुकेश आणि रोशन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या समवेत षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर समीर. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न, फिल्डर तेथे येतोय शॉर्ट फाईन लेग रिजन मधून. त्या दरम्यान सिंगल येते. स्ट्राईक रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जाणतायत स्ट्राईक रोटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे. या दरम्यान नक्कीच पंडित शेलार काका यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज लावण्यात आलाय. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सज्जता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर समीर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज यावेळेस आपण पाहू शकतो मुकेश. आप ट्रॅकर असे बॉल तुम्ही मुकेशला टाकू शकत नाहीये. यावेळेस मात्र खेचलाय सरळ हाफ ट्रॅकरला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषा पार. पहिला येतोय सेकंड इनिंग मधला फायनलचा हा षटकार. ट्रॅकर पाहायला मिळाला. त्याला ऑन साइडला पुलचा फटका पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिला श्रद्धांजली षटकार मुकेशच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावर 9 आकड्यावर. याही वेळेला बॉलर बॅक्स ड्राईव्ह पाहायला मिळाली. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलर आले समीर. कोणतीही धाव घेण्याचा मानस नाहीये. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल लो फुल टॉस. यावेळेस मात्र लॉंग ऑफला प्रेक्षणीय स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आर पार फरार. धावा मिळतील 4. मुकेशच्या बॅट मधून चौकार. जाताना खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये.
ऑन साइडला फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातनं घासून पुसून चेंडू अगदी जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या आता दुसऱ्याचा मानस हो रन आउटची संधी होती परंतु त्यावेळेस मात्र दोन्ही फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये पाहायला मिळतात 2 धावा यशस्वी संपन्न होताना धावसंख्येचा विचार करायचा झाला षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावा झाल्या त्या 15 लॉस ऑफ विदाउट विकेट टीम प्रत्येक 11 मानिवली संघाच्या अतिशय भव्य दिव्य आयोजन नक्कीच विशालने मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं आम्ही विदाउट स्पॉन्सर ही स्पर्धा खेळवली आहे आणि नक्कीच त्याचं श्रेय तमाम मानिवलीकरांना मुकेश गायकर असो नक्कीच नितेश गायकर असो विशाल गायकर भूषण गायकर प्रदीप गायकर अनेक मानिवलीकरांची साथ या स्पर्धेला लाभली आहे आणि त्यांच्या साथीनं ही स्पर्धा आता मात्र कुठेतरी संपन्न होण्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते याच साठी केला होता 88 की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता मात्र मावळत्या सूर्यासोबत ही स्पर्धा देखील इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळते षटक क्रमांक 2 हाताळेल गोलंदाजी ट्रॅकवर मांजरली संघाकडनं श्रीराम आलाय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन पहिलाच बॉल रोशनसाठी ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळाला अगदी ओव्हर दी बॉलर हेड लॉंग ऑन रिझन मधून फिल्डर जरूर ते पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून नक्कीच बॉलला अडवलं गेलंय त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफल्य कव्हर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते स्पीडअप करायचं आहे पंच चला शेवटचे काही क्षण आपल्याला पाहायला मिळतील ही स्पर्धा संपन्न होण्याच्या दिशेने आणि इथे मात्र नक्कीच वारंवार फील्ड सेट केली जाते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये त्या अनुषंगाने कुठेतरी डोकेदुखी गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मात्र चॉप करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये डॉट चेंडूची समाप्ती ऑफ साइडला अगदी गॅप शॉट सिलेक्शन जरूर केला गेला होता परंतु तिथे मात्र हँडाना कोऑर्डिनेशन पाहायला मिळाला नाही त्या अनुषंगाने डॉट चेंडू पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिरावलेली 16 या आकड्यावर हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न सबमरीन डिलिव्हरी पायाचा वेध घेणारा बॉल आणि त्या दरम्यान शॉट थर्डला फिल्डर तेथे जरूर होते उचलतील फेकतील त्या दरम्यान लेग वाईजच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाते धावसंख्या 1 ने फ्लाय होत 17 या आकड्यावर जाऊन पोहोचते एक पूर्णांक 3च्या साहाय्याने धावसंख्या 17 बनवायच्यात अजूनही 24 धावा शपल होऊन शपल क्रॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनशः डॉट चेंडू पाहायला मिळतोय क्लेवर बॉलिंग श्रीरामच्या माध्यमातून हाताळताना मैदानाच्या आतमध्ये स्वतः श्रीराम वॉर्ड बॉलिंग फायनलच्या मॅच मध्ये एक अप्रतिम स्पेल हाताळताना आपल्या संघासाठी श्रीराम आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 1 धाव खर्च केली गेली आहे लॉफ्ट केलाय फटका चांगला आहे गॅप शॉट सिलेक्शन दस्तक पे मस्तक चेंडू जाईल सरळ लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर रोशनच्या बॅट मधून येतोय श्रद्धांजली चषक चौकार 4 जणू काही चौकारानिशी मासच देताना अभी तो चौका मारा है छक्का अभी बाकी है अभी तो आगाज देखा है अंजाम अभी बाकी है जरूर सुरुवात आहे शेवट कशी असेल ते तुम्हाला पाहावं लागेल सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर श्रीराम यावेळेस मात्र
बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न सफल. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 धावा. ओव्हरऑल धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा ऑन बोर्ड. लॉस ऑफ विदाउट विकेट टीम प्रतीक 11 मानिवली संघाची. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 12 बॉल आणि 20 ची गरज सामना जिंकण्यासाठी. ग्रँड फिनाले मॅच जरूर नक्कीच अंतिम ओव्हर पर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये, कारण की 12 बॉल 20 ची गरज. षटक क्रमांक 3 साठी पाचारित करण्यात आलाय अर्थातच मांजरली संघाकडनं. भूषण आलाय. चला स्पीड अप करायचंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मुकेश. भूषण टू मुकेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पायावर फेकण्यात आला होता पण तू लेग स्टिकच्या अगदी बाहेर आणि त्या दरम्यान वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 22 च्या आकड्यावर. लॉस ऑफ विदाउट विकेट 12 बॉल 19 ची गरज. पुन्हा पायावर दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा लेग स्टिकच्या अगदी बाहेर आणि याही वेळी देखील आपल्याला वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 1 ने धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 23 च्या आकड्यावर. 12 बॉल 18चं इक्वेशन काहीच सोपं होताना पाहायला मिळते. एक मोठा फटका. यावेळेस मात्र सन्मान देताना मुकेश गायकर. नक्कीच मुकेश हा क्लासिकल बॅट्समन आहे. जेव्हा जेव्हा खराब चेंडू येतात तेव्हा तेव्हा नक्कीच त्याच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला जातो आणि जेव्हा जेव्हा नक्कीच चांगले बॉल्स असतात त्यावेळेस मात्र सन्मान देखील देताना पाहायला मिळालेला हा फलंदाज. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या अगदी बाहेर. वाईटची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय काय बिघडतंय. भूषणने सलगचे 3 वाईट चेंडू हाताळले त्या ओव्हर मध्ये. जरूर प्रेशर मॅच आहे आणि ते प्रेशर इथे मात्र पेलवलं जात नाहीये भूषणच्या माध्यमातून. राईट आर्म अराउंड विकेटने मारा करताना भूषण अगदी बॉडी लाईनचे बॉल हाताळले जातात. पुन्हा एकदा त्याच दिशेने दिशाहीन गोलंदाजी. सलगचा 4था वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या मॅच मध्ये देखील इंडिया वर्सेस पाकिस्तान मोहम्मद शमीने तब्बल 4 वाईट बॉल पहिल्या षटकामध्ये फेकले गेले होते त्याच्या माध्यमातून आणि तसंच काही चित्र इथे देखील फायनल मॅच मध्ये भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन साइडला आकाशाला गवस निघाला. चेंडू जाईल सरळ लेट पंटेड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. हा येतोय आकाशातला तारा जसं चमकतो त्याचप्रमाणे चमचमीत दमदार शानदार जानदार प्रेक्षणीय षटकार. षटकार आलाय. षटकार आणि धावसंख्या 31 च्या आकड्यावर. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर तेथे पोहोचेल का. 2-2 फिल्डर चेस करतायत. बॉल अँड फिल्डरची चेस लागली होती पण तो अंततः जरूर इथे मात्र स्टॉप केला जातोय बॉलला. ओव्हर थ्रो देखील झाला होता परंतु कोणती धाव घेण्याचं मानस दाखवलं जात नाहीये. 2 धावा जरूर संपन्न झाल्या. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. समीकरण 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड होती का. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. रनआउट होतोय रोशन. अर्थातच पहिल्या विकेटचं पतन. टीम प्रतीक 11 मानिवली संघाला. रोशन बॅक टू दी पवेलियन.
जो कॅश प्राइज देण्यात येणार होता तो नक्कीच त्या कॅश प्राइजचा मानकरी ठरलाय. सुमित गायकर याने आयवा झेल टिपलाय आणि तो ठरलाय. ₹200 मानकरी ठरलाय सुमित गायकर. पुढे सामन्याकडे यावेळेस मात्र क्लेवर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट इंटची संधी होती परंतु तिथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर एकवटली जाते. इक्वेशनचा विचार करायचा झाला 7 बॉल आणि 7ची गरज सामना जिंकण्यासाठी. इक्वेशन समांतर पाहायला मिळते परंतु जितका सामना डीप जाईल तितकं मात्र हे समीकरण अवघड होताना पाहायला मिळेल. कारण की रन बॉल इक्वेशन म्हटलं तर डोकेदुखी असते फलंदाजांसाठी. कारण की प्रेशर असतो, डबल माइंड असतं, मारू की सिंगल घेऊ अशी काही द्विधा मनस्थिती त्यांची पाहायला मिळते. सज्ज होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज लो फुल टॉस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. दस्तक पे मस्तक 4 चौकार. नक्कीच रिस्क घेतली गेली कारण की सामना खुला झाला याचा उकारणीशी. कारण की गरज होती नितांत सामन्याचा इक्वेशन कुठेतरी समसमांतर पाहायला मिळाला होता आणि इथे मात्र नक्कीच तो इक्वेशन आता मात्र एकतर्फा करून देताना पाहायला मिळतोय मुकेश गायकर याचा उकारणीशी. उर्वरित 6 बॉलचा खेळ शेष आणि 3 धावांची गरज ही ट्रॉफी उचलण्यासाठी. नक्कीच 3 धावा म्हटलं तर या धावा डिपेंड देखील केल्या जाऊ शकतात. इथून मात्र सलगचे 3 ते 4 डॉट बॉल त्यावर मिळणारी विकेट नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल ते म्हणजे ओमसाई मांजरली संघाला. परंतु एखादा मोठा फटका इथे मात्र विजय प्रस्थापित करून देईल ते म्हणजे प्रत्येक 11 मानिवली संघाला. या दरम्यान शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. संजयजी शेलार यांचं शुभ आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यायचे सर नक्कीच VIP डाईज मध्ये येऊन विराजमान होण्याची कृपा करायची आहे. नेल बॅटिंग मॅच पाहायला मिळते. 6 बॉल 3ची गरज. सज्ज होत आहे गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रशांत यावेळेस मात्र टॅप केलाय. फिल्डर तेथे आहे. सिंगल जरूर मिळेल. नाईस पीस ऑफ बॅटिंग पाहायला मिळते. क्लेवर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या माध्यमातून 5 बॉल आणि 2चं इक्वेशन एकतर्फा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच ट्वायलाइट आपल्याला पाहायला मिळते. संधी प्रकाश आणि या संधी प्रकाशामध्ये आज सामना रंगत असताना फायनल मॅचचा सामना ओमसाई मांजरली विपक्ष प्रत्येक 11 मानिवली या 2 संघांदरम्यान नेल बॅटिंग मॅच. खोलव्या टप्प्याचा बॉल होता. कार्पेटच्या माध्यमातून जमिनीला घासून पुसून चेंडू अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे अडवला जरूर आहे परंतु या दरम्यान 2 धावा संपन्न आणि अशा पद्धतीने चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन ठरलाय. नो डाऊट अबाउट दॅट. प्रत्येक 11 मानिवली संघ